पूर्ण कसा कंपनीत आम्ही सगळं सावध दाखल करू नंतर मिरवणुकीला दोन मिनिटं जरा एक दोन मिनिटं सगळ्यांनी ऐका. आता महाराज साहेब SP साहेब यांच्याशी बोलले आणि ते मिरवणुकीच्या संदर्भात आपल्याला किती वेळ देणार आहेत ही महाराजांनी त्यांना सांगितलं. जे शेवटचे 5 दिवस आपल्याला वाद्य वाजवण्यासाठी 12पर्यंत टायमिंग दिलेलं आहे. मिरवणुकीत सुद्धा 12पर्यंत डॉल्बी वाजवायची. तर मिरवणुकीला कुठलीही अडथळा होणार नाही. डॉल्बी वाजवली तरी चालेल असे त्यांनी आता SPशी बोललेले बोलतात. तर या सगळ्या कार्यकर्त्यांचं चालू बरोबर सगळ्यांचं म्हणणं आहे की वरच्या रस्त्यानेच मिरवणूक चालू. हो, मग ते तुम्ही जाऊन उद्या म्हणजे SPशी परत बोलतो. उद्या प्रमुख जे लोक आहेत त्या लोकांनी प्रमुख जे मंडळाचे जे थोडेफार आहेत सगळे आता जायची गरज आवश्यकता नाही. कारण SP साहेबांशी भेट बोलतो मी त्यांच्याशी. मग तुम्ही बोला बोलतो ना आता बोलू. कुठे आहे जरा फोन माझा कुठे आहे? गाड्या आगमनच्या वेळेस गाड्या जप्त झाल्या. गाड्या एक जप्त केल्या त्यांनी 5 गाड्या. ते बघू नंतर शाहूपुरी पोलीस बघू ते काय कुठे जातं. ते तुम्ही तुमचं हां SP साहेब ते आता तुम्ही ऑफिसला आहात काय? ते ठराविक सगळे अख्खे सगळे नाही 5-6 लोक येतील आणि रूटच्या संदर्भात जो पहिल्यापासूनचा रूट आहे त्यात बदल करू नका. ते केव्हा मग ते येऊन बोलते जरा बघून घ्या. आपण हाईटचे गणपती ते पाठवा खाली तसेच. ते नाही त्यांना इकडनं पाठवा. मग असंच करावं लागणार ना. ठीक आहे चल. तुमचं म्हणणं काय की लवकर आटपतं घ्यायचं. मी SP साहेबांशी बोललो की हा सण वर्षातनं एकदा आहे. प्रत्येकाच्या मंडळाचे जे कार्यकर्ते असतात ते अत्यंत उत्साहात असतात. आणि त्यामुळं कुठल्याही काय इथं काय गुन्हा घडत नाही काय नाही. किंबहुना ह्या सर्व बाबींचा विचार करता कोर्टाचे जे काय जजमेंट दिलंय की साधारण पहिले म्हणजे शेवटचे 5 दिवस सोडले तर 10 वाजेपर्यंत परवानगी डॉल्बीची आहे. पुण्यात घ्या मुंबईत घ्या सगळ्या ठिकाणी चालूच आहे.
तर ती परमिशन तुम्हाला आहेच. आणि शेवटचे 5 दिवस 12 वाजेपर्यंत कोर्टाचाच आदेश आहे. आणि 17 तारखेला तुमची जी मिरवणूक आहे त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोललो आणि सांगितलं त्याला 12 वाजेपर्यंत मिरवणूक थांबवायची, परत मग संपूर्ण मंडळाचे गणपती तिथं रस्त्यावर सोडायचे आणि परत 6 वाजता हे कुठल्या हिशोबात बसतं. त्यामुळं माझं प्रामाणिक मी त्यांना सांगितलं योग्य नाही. परत दुसऱ्याची ट्रॅफिक आणि हे ते सगळ्याच म्हणजे फार वातावरण होऊन जाते. तर तुम्ही सलग तुमची मिरवणूक काढा, डॉल्बी वाजवा, डेसिमल जे आहे ते त्या डेसिमलच्या हिशोबानेच वाजवा. फक्त लेझर बिझर काय अलाउड नाही, कारण की बऱ्याचशा लोकांचं म्हणजे थोडंसं नजरेवरती परिणाम झाला आहे. आणि 17 आणि 18 हे 16-17 हे ज्या 2 दिवस ना 16ला तुम्ही चालू केलं की 17पर्यंत चालू द्या, म्हणजे सगळे एक संलग्नच गेलं पाहिजे ना. कुठला हिशोब आहे की मध्येच मिरवणूक बंद करायची परत सकाळी चालू केली, असं चालणार नाही. सगळी कुठं होत नाही. पुण्यात होत नाही, मुंबईत होत नाही, बाकी कुठल्याही शहरामध्ये होत नाही. मग आपलं सातारा का अपवाद पाहिजे? तर सातारची तर चांगली सांस्कृतिक परंपरा त्यामुळं तुम्ही सुद्धा आता थोडंसं भान राखलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे पोलिसांना. कारण तसं पाहायला गेलं तर आहे तरी किती पोलीस. शेवटी एक लक्षात घे, आपलं काय UP बिहार नाही आहे. ते असतं तर कदाचित मी फोन पण केला नसतं. पण आपल्याला हे आपलं महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा आहे. आणि त्यामुळं पोलिसांचा जर फोर्स बघितला तर तेवढासा पोलीस फोर्स अख्ख्या जिल्ह्याला पुरेसा नाही आहे. त्यामुळे आपण सहकार्याच्या भूमिकेत जर राहिलो नाही तर इथलं पण UP बिहारच होणार. आपण राहतो. आणि त्यामुळे पोलिसांना माझी कळकळीची विनंती आहे, या सगळ्या गोष्टींचं आपण भान ठेवला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये लोक कॉपरेट करतात पोलीस डिपार्टमेंटला आणि करत राहणारच. जर अतिरेक झाला तर लोकसुद्धा मग ऐकण्याच्या पलीकडे गेल्यानंतर मग मी सुद्धा सांगून किंवा कोणी जरी विनोद केलं तर त्याचा काही फरक पडणार नाही. तेव्हा पोलिसांचं सहकार्य सगळ्या पोलिसांना पोलीस डिपार्टमेंटनी वेगवेगळे जे पोलीस स्टेशन आहेत, केवळ सातारा नाही तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रत्येकाने त्याची दखल घ्यावी. अनुचित प्रकार जर काय पोलिसांकडनं लाठीचार्ज आणि घडलं तर आरेला कार्य समजा उत्तर देता येतं, पण लोक मुलं देणार नाही. पण जास्त जर एखाद्या डोक्यात बसली आणि हे केलं आणि कारण नसतं तर मी एवढंच सांगेन, मी जर कोणा म्हणजे मला धाडस करणार नाही, पण एक कार्यकर्ता म्हणून एक मंडळाचा असतो आणि मला बसली तर मी देवा शपथ त्यालाच सोडणार आहे, कोणी पण असू दे. पण ह्या भूमिकेत तुम्ही जाऊ नका, आता अगोदरच तुम्ही सगळ्यांना बडवलं. त्यामुळे आता जावा गपगुमान आणि तुमच्या तिथं लोकांना 10 वाजेपर्यंत वाजवा. 10 वाजेपर्यंत त्यांचा जरा विश्रांतीची वेळ असती. 10च्या आत कोण झोपत नाही आणि तुम्ही तर काय झोपणार आहे मला माहिती आहे, पण 10 वाजता बंद करा. 5 दिवस शेवटचे 5 दिवस तर आहेत 12 आणि मिरवणुकीला डॉल्बी लावायची ना. मग काय त्याशिवाय मिरवणूक सगळं लावायचं पाटे संपच तोपर्यंत सकाळी पाटेपर्यंत. चला शेवटच्या दिवशी महाराज किती वाजेपर्यंत टायमिंग राहील काय मिरवणुकीचा वाद्यासाठी? टाईम काय असेल? टाईम काय आज सगळ्यांनी शेवटी कसं आहे, आता त्यांचं टाईम काय मला माहीत नाही, पण मिरवणुकीचं टाईम काय तुम्ही ते ठरवणार का? नाही असं काही नाही. मग तुझी संलग्न चालू करा, तेव्हा बघू काय व्हायचं. महाराष्ट्रात ते दुसरा एक मिरवणुकीचा मार्ग बदलला गेला. आता शेटे आपल्या कमांडवर बसून सरळ खाली जायचं, शेटे चौकात जायचं. शेटे चौकातनं